नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मी रोटी बनवणार आहे. मी मैदा आणि गव्हाच्या पिठाची बनवणार आहे, जेणेकरून जास्त करून आपल्या मैदा पोटात जाऊ नये म्हणून मी हा गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. मी सम प्रमाणात घेतलंय, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. परत 1 टेबलस्पून मी साखर बारीक करून घेतली. चवीनुसार मीठ घेतले. 1 बाउल मी दही घेतले. 2 चमचे तेल घेतले. हा बेकिंग सोडा आहे आणि हे बेकिंग पावडर आहे, ते हाफ टीस्पून घेतले मी. आता बघा, मी हे पीठ असं चाळून घेतले आणि हे पीठ सगळं मी एकत्र करते. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण चवीनुसार मीठ टाकते. साखरची पावडर करून घेतल्या 1 चमचा टाकूया. खायचा सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि 2 चमचे तेल घेतले. तेल आधी सगळं पिठाला लावून घेते. आपण ह्याच पिठापासून गार्लिक नान पण बनवू शकतोय. हे पीठ मळून एक अर्धा तास किंवा 1 तास असं मुरू द्यायचं या पिठाला. आता तेल लावून घेतले मी सगळ्या पिठाला. चांगलं चोळून घ्यायचं पिठाला तेल. मग हे दही टाकते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं करत पाणी टाकून घेऊया. पाणी एकदम असं टाकायचं नाही, असं लागत तसं थोडं घेऊन पाणी मळून पीठ मळून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आपलं पीठ छान असं मुरलंय. तुमच्याकडे वेळ खूप असेल तर तुम्ही 2 तास पण ह्याला मुरत ठेवू शकताय. मी याला 1 तास मुरत ठेवलं होतं. एकदम असा छोटासा एक गोळा घ्यायचा, त्याला आपण असं चपातीला गोळा करते असाच घ्यायचा गोळा. थोडंसं पीठ घेते मी. तुमच्याकडे मैदा असेल तर मैदा घ्या. मी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल. आणि आता आपण रोटी अशी लाटून घ्यायची. जास्त जाड पण ठेवायची नाही, जास्त पातळ पण करायची नाही. जास्त पीठचा वापर करू नका. आपली रोटी तयार झाली बघा. आता आपण याला
तव्यावरती शेकूया. तवा मी गरम करायला ठेवला होता. एका बाजूला पाणी लावून घेऊया आपण. पूर्ण सगळ्या साईडला पाणी लावून घ्यायचं. गॅस मी मिडियम साईजवर ठेवलाय आणि आता आपण याच्यावरती टाकूया. आपलं पीठ चांगलं मुरल्यामुळं बघा असे बबल्स येतात त्याच्यावरती. असे थोडेसे बबल्स आले आपण तवा असा पलटी करून घेऊया आणि पलटी करून शेकून घेऊया. रोट्या पण असे शेकून घेतल्या. आता याच्यावरती आपण ब्रशनं बटर लावून घेऊया. मस्त आपली अशी रोटी शेकून झाली. दोन्ही साईडनं शेकल्या बघा व्यवस्थित. तुम्हाला दाखवते मी. दोन्ही साईडने शेकली. ही आपली रोटी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही रोटी मसुरासोबत खाऊ शकताय, चिकन मटन सोबत पण खाऊ शकताय. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.